नमस्कार. आज आपण गुरुचरित्रातील 8व्या अध्यायाचं पठण करणार आहोत. फलश्रुती. संतती विद्वान होईल, शनी प्रदोष व्रताचं पुण्य मिळेल. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांग. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागला वेधू. चरित्र ऐकता महानंदू, अति उल्हास होत असे. परिसोनी शिष्यांचे वचन, संतोषे सिद्ध अतिगहन. सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती, राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्री गिरिपर्वता येती, लोकानुग्रह कारणे. जयाचे करिता चरण दर्शन, समस्त तीर्थास समान जाण. चरण पवित्र विततं पुराण, वेदश्रुती ऐसे बोलतसे. समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थभुवनी. लोकानुग्रहा लागुनी, जात असे परियेसा. मासचारी क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन देते साधू भक्तांते, पातले तया कुरवपुरा. कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे निर. महिमा तेथील सांगता पार, भूमंडळात दुर्लभ. तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुत कथा. पुढे असे चरित्र अमृता, सांगेन ऐका एक चित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा. जे जन भजती भक्तींसी, सौख्य पावती अप्रयासी. कन्यापुत्र लक्ष्मीसी, चिंतिले फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुअसी. नामधारका स्वस्थ परियेसी, सांगेन किंचित तुझ आता. पुढे अवतार भावया गती, सांगेन ऐका एकचित्ती. श्रीपाद कुरवपुरा असती, कार्यकारण मनुष्य देही. अवतार भावयाचे कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम तियेचे अंबिका. सुशील आचार पतिसेवका, महापुण्य सती देखा. तियेसी पुत्र होऊनी मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थे आचरती, तिने केली परियेसा. ऐसे असता जे होणार गती, पुत्र जाहला मंदमती. माता स्नेह करी भक्ती, अपूर्व आपणासी म्हणूनी. वर्धता माता पित्यां घरी, विप्रात्मज वाढला प्रीती करी. व्रतबंध करीती कुळाचारी, वेदाभ्यास करावया. विद्या नये त्या कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लाधलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणूनी, चिंता करी अहोरात्र. अनेक प्रकारे शिकवी त्यासी, ताडन करी बहुअसी. होतसे दुःख जननीसी, वर्जी आपुले पतिते. पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाहीत आम्हा घरी. कष्ट करोनी नाना परी, पोसिले एका बाळकासी. विद्या नयेची वेदत्यासी, वाया मारून का कष्टसी. प्राचीन कर्म न सुटे त्यासी, की मूढ होऊन उपजावे. आता जरी तुम्ही यासी, ताडन कराल अहर्निशी.
प्राण त्यज्जिन मी भरवसी म्हणून विनवी पतिते. स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्र राहिला निश्चिंतमनी. ऐसा काही काळ क्रमोनी होती तया ग्रामात. वर्तता ऐसे तया स्थानी विप्र पडला असमाधानी. दैववशे करोनी पंचत्व पावला परीसा. मग पुत्रा सहित ते नारी होती तेथे कुरवपुरी. याचुनी आपुले उदर भरी येणे परी जीवित्व रक्षी. विप्र स्त्रियेचा पुत्र देखा विवाह योग्य झाला निका. निंदा करीती सकळिका मतिहीन म्हणोनिया. कन्यान देती तयासी कोणी म्हणती काष्टे वाहतो का पाणी. समस्त म्हणती असे दूषणी उदर भरी येणे विद्ये. समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडा परी व्यर्थ जन्मलासी. लांछन लाविले वंशासी अरे मूर्खा कुळनाशका. तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र. जाणे धर्म वेद शास्त्र त्याचे पोटी अवतरलासी. बोल आणिलासी तुआ पितरांसी घातले तया अधोगतीसी. भिक्षा मागोनी उदर भरिसी लाज कैसी तुझ न वाटे. जन्मोनिया संसारी काय व्यर्थ पशुचिये परी. अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक. ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करीती नाना प्रकारी. मातेसी म्हणे ते अवसरी प्राणत्यागीन मी आता. निंदा करीती सर्व हि मज असोनी देह कवण काज. पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासासी. ऐकोनी पुत्राचे वचन माता करी चिंता गहन. शोक दुःखे करून विलाप करीते नारी. माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात. तेथे देखिले जगदुद्धरित श्रीपाद योगी स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी विनवी ताती कर जोडुनी. वासना असे आमुचे मनी प्राण त्यज्यावा गंगेत. निरोप द्यावा जी आम्हासी सद्गती व्हावया कारणासी. आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू. ऐकोनी विप्र सतीचे वचन पुसती श्रीपाद कृपायमान. का संकटी तुमचे मन त्यजिता प्राण काय निमित्त. विप्र स्त्री तया वेळा सांगतसे दुःखा सकळा. म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकांते. पुत्रावीण कष्ट भारी अनेक तीर्थे पादचारी. केले व्रत पूजा जरी सकळ देव आराधिले. व्रते उपवास सांगू किती करीते झाला अपरिमिती. झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण. त्याची पोटी झाला हीन मंदमती दुरात्मा हा. कृपा करी गा श्रीपादयती जन्मोजन्मी दैवगती. पुत्र न भावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा. कृपा सागर दैन्यहरण म्हणून धरिले तुझे चरण. शरणागताचे करावया रक्षण आलासी आजी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी. न देखेची सौख्य कुसरी पुत्र जाहले परी न राहती. वांचोनिया हा एक सुत शेळीचे गळा स्तन लोंबत. वृथा जन्मला म्हणत विनवितसे श्री गुरुसी. देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे.
पूज्यमान पुत्र पावणे जैसा पूज्य तू जगत्त्रयासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र भावा म्हणेती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणून चरणा लागली त्याचे निमाते उद्धारगती मागुती न होय पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरोपावे वासना असे माझे मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहो नयनी पूज्यमान समस्तांसी ऐकोनी तियेचे वचन सांगती कृपा भक्ती पाहून करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळियाचे घरी देखा कृष्ण उपजला कारणिका व्रत केले गवळी ऐका ईश्वराची आराधना तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती विप्रस्त्री म्हणे ते वेळी कैसे व्रत आचारले गवळी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मज प्रती तैसेच व्रत करीना आपण म्हणून धरी सद्गुरुचरण कृपामूर्ती सद्गुरु जाण सांगता झाला ते वेळी म्हणती श्रीपाद यती तियेसी ईश्वर पूजी हो प्रदोषी मंदवारी तू विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंदपुराणी कथा सांगेन ऐककानी म्हणती श्री गुरु तियेसी ऐकोन श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगणा पुढती घाली लोटांगणा तया श्रीपाद श्री गुरु प्रती विप्रस्त्री म्हणे स्वामीसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा ऐसा आपण केलिया पूजा जरी फळ पावेल निर्धारी पूर्वी झाले कवणे परी विस्तारावे दातारा श्री गुरु सांगती तियेसी सांगेन ऐक एक चित्तेसी उज्जनी नाम नगरीसी जाहले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपरायण त्याचा सखा असे प्राण मणिभद्र नाम परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे अपरंपारी भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्रसेन सख्यासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होय लोह पाषाण तेज फाकले जावरी जाण ते कनक होय परियेसा जे जे चिंतिती मानसी ते ते पावत त्वरितेसी ऐशी ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती किती एक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे इच्छिती एक राजे वांछिती परियेसा म्हणती विक्रय करून लेखा आपणा द्यावे ते माणिका जरी न देशी स्वाभाविका तरी युद्धालागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरा ते उज्जनी अपार सैन्य मिळवुनी वेढिले तया नगरासी ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजनासी शंकान धरिता मानसी एक चित्ते पूजितसे महाबळेश्वर लिंगाची पूजा करीतो राजा हर्षी गवळियाचा कुमर पाहायासी आला तया शिवालया पूजा पाहोनी शिवाची
मुले म्हणती गवळियांची, खेळू चला आम्ही असेची, लिंग करुनी पूजू आता, म्हणोनी विनोदे करुनी, आपुले गृहा सन्निधानी, एकवटोनी पाषाणी, कल्पिले तेथे शिवालय, पाषाणांचे करुनी लिंग, पूजा करीत बाळके चांग, नाना परीची पत्री सांग, कल्पिली तेथे पूजेसी, षोडशोपचारे पूजा करीती, उदक नैवेद्य समर्पिती, ऐसे कौतुके खेळती, गोपकुमार तये वेळी, गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रा ते नेती बोलावनी, भोजना कारणे म्हणोनी, गेले सकळिक बाळक, त्यातील एक गोपीसुत, लिंग भुवन न सोडित, त्याची माता जवळी येत, मारिया पुले पुत्रासी, म्हणे कुमरा भोजनासी, चाल गृहासी झाली निशी, काही केल्यान जाय परियेसी, तो गोपकुमारक, कोपे करूनी ते गवळिणी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दूर टाकुनी, गेली आपुले सदनासी, पूजा मोडिता तो बाळक, प्रलाप करी अनेक, मूर्छा येऊनी क्षणेक, पडिला भूमी अवधारा, लय लावुनी लिंगस्थानी, प्राण त्यज्जु पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला शूलपाणी, तया गोपसुता कारणे, शिवालय रत्नखचित, सूर्या समान प्रभावंत, लिंग दिसे रत्नखचित, जागृत झाला तो बाळ, निज रूप धरी गौरी रमण, उठवी बाळ करी धरुन, वर माग म्हणे तो मी झालो प्रसन्न, देईन जे वांछिसी ते, बाळके नमिले ईश्वरासी, कोप न करावा मातेसी, पूजा बिघडली तव प्रदोषी, क्षमा करणे म्हणतसे, ईश्वर भोळा चक्रवर्ती, वर दिधला बहुप्रीती, प्रदोष समयी पूजा देखती, गवळणी होय देवजननी, तिचे पोटी होईल सूत, तोची विष्णू अवतार ख्यात, न करी पूजा पाहिली म्हणत, पोशील आपुले पुत्रास, जे जे मानसी तू इच्छिसी, पावेल ते ते धरी मानसी, अखिल सौख्य तुझिया वंशासी, पुत्र पौत्रेसी नांदसील, प्रसन्न होवोनी गिरिजापती, गेले लिंगालयी गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती, गवळिया घरी याची परी, कोटी सूर्यप्रकाश, शिवालय दिसे अतिसुरस, लोक म्हणती काय प्रकाश, उदय झाला दिनकरा, आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करीती जोचे, सांडोनी द्वेष बोलती सहजे, भेटू म्हणती रायासी, पाहे या पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित, राजा असे पुण्यवंत, ऐसियासी विरोध न करावा, म्हणून पाठविती सेवकासी, भेटू म्हणती रायासी, राजा बोलवी तयासी, आपुले गृहासी नगरात, इतुके होता ते अवसरी, राजा पुसतसे प्रीती करी, रात्री असता अंधकारी, उदय पावला केवी सूर्य, राजा चंद्रसेन सहित, पाहावया येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्न खचित, शिवालय अनुपम, येणेची परी गवळ्यांचे सदन, अतिरम्य विराजमान, पुसता झाला आपण, तया गवळी कुमारकांते, सांगितला सकळ वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त, गवळियांत राजा तू म्हणत, देती नाना देश संपदा, निघून गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा सफळ, भय कैसे तया राजा, गवळी कुमर येऊनी घरा, सांगे माते सविस्तरा, पुढे येईल तुझ्या उदरा, नारायण अवतार
विचारोनी ऐसा ईश्वरे दिधला वर संशय न करी तू निर्धार संतोषला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषाची मोडिली पूजा म्हणोनी म्या विनविला शूलपाणी क्षमा करून घेतले म्हणोनी सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजने तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा विप्रस्त्रिये कारणे तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडुनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव विप्रस्त्रियेचा पाहोनी भाव प्रसन्न होत तया वेळी बोलावुनी तिचे कुमारासी हस्त ठेविता मस्तकेसी ज्ञान जाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण वेदशास्त्रादी तर्कभाषा म्हणता झाला अतिप्रकाश विस्मय झाला असे सहसा विप्र म्हणती आश्चर्य विस्मय करोनी विप्रवनिता म्हणे ईश्वर हाची निश्चिता कार्याकारणे अवतार होता आला नरदेह धरोनी पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडला आम्हा हा निश्चित भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून नमती क्षणोक्षणा म्हणे ईश्वर तूची होसी पूजा करीन तुझी मी प्रदोषी मिथ्यानो हे तुझे वाक्यासी पुत्र भावा तुझ ऐसा ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपादरायासी पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रार्थ संपन्नी पूज्य झाला सर्वाहुनी ब्रह्मवृंद मानित विवाह झाला मगयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्त जना असे संरक्षित एक शिष्या एक चित्त नामधारक श्रीमता नामधारक भक्तीसी सांगे सिद्ध विस्तारेसी परियेसा समस्त अहर्निशी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रदोष व्रत महात्म्यं कथनं नाम अष्टमोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।